जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. नामामने मज पंढरीसी न्यारे, हाडसोनी घ्यारे विठोबासी. या उक्तीप्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी आपले पताका देशभर फिरवलेली आहे. त्याचबरोबर आज जर बघायला गेलं तर आषाढी शयनी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरपुरामध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतो. त्याचबरोबर आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे देखील भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणची विश्वस्त मंडळ आहे. आपण त्यांचे सचिव आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात. साहेब, मला सांगा, आज जो या ठिकाणी सोहळा चालू आहे, या ठिकाणी कशा पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो? आज या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी आज सकाळी 5 वाजता महापूजा या ठिकाणी विश्वस्त आणि माननीय आमदार मुकुळे साहेब यांच्या हस्ते झालेली आहे. आणि त्यानंतर लगेच भाविकासाठी हे पूर्ण दार खुल्लं करून जवळपास आज संध्याकाळपर्यंत आज सारख्या या ठिकाणी रांगा चालू राहणार आहेत. 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी आज संत नामदेव संस्थान महाराजाचं दर्शन घेण्यासाठी या परिसरातील विदर्भ असतील, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असतील, बऱ्याच ठिकाणून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात. आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी आम्ही पूर्ण भाविकाची फराळपाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे. बस हेच आम्ही जेवढं काही आमच्या संस्थांतर्फे भाविकाला जास्तीत जास्त काय सोय देता येईल तेवढा आमचा पूर्ण विश्वासाचा आमचा प्रयत्न होत राहत असतो. मंदिर समितीच्या वतीने काय काय या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत? जसं काही पोलीस प्रशासन असेल किंवा मग इतर असतील, कशी मंदिर प्रशासनाच्या वतीनं मंदिराचं जे सुशोभीकरण आहे त्या माध्यमातून जी काही व्यवस्था आहे, पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य आहे. कलेक्टर तहसीलदार साहेबच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे सगळ्या प्रशासनाचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे. आणि जे काही वारकरी संप्रदायामधील जे काही आमचे इथं सेवक आहेत, स्वयंसेवक आहेत, सेवाधारी महिला आहेत, त्या पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं सेवा द्यायला येत असतात. आणि त्यामुळं आषाढीला आज 1-1.5 लाख लोक येतात. आणि मग त्याचं नियोजन आणि संयोजन व्हावं यासाठी सर्व विश्वस्त मंडळ आणि सर्व सेवाधारी महिला, सेवाधारी युवक हे सगळे या ठिकाणी या व्यवस्थेसाठी येत असतात. तसंच उपवास असल्यामुळं या ठिकाणी 1 लाख लोकांची एक साबुदाण्याची खिचडी आपण यातर्फे आपल्या काही भक्तांच्या तर्फे इथं आयोजित केलेली आहे. आणि या माध्यमातून सर्व काही या ठिकाणी सुव्यवस्थित वातावरण चांगलं व्हावं, हेल्दी वातावरण राहावं याचा प्रयत्न विश्वस्त मंडळीच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आम्ही केलेला. खरं तर देशभरामधून या ठिकाणी जसं की पंजाब असेल, दिल्ली असेल, या ठिकाणाहून देखील भाविक मोठ्या प्रमाणावर शीख बांधव देखील येतात. मात्र या ठिकाणी जी सुविधा असते ती कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये काय भर घालता येईल? नाही, आता दिवसेंदिवस ज्यावेळेस हे विश्वस्त मंडळ आलं तेव्हापासून दिवसेंदिवस या मंदिराचा विकास कसा होईल याचाच आम्ही दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि त्यामुळं जे काही जगभरातील भाविक इथे येतात, कारण संत नामदेव महाराजांनी आपली वारकरी पताका संबंध जगभर घेतलेली आहे. आणि त्यामुळं पंजाबमधून किंवा इतर राज्यातून अनेक भक्तगण इथे येतात. तर त्यांची सेवा कशी व्यवस्थित होईल त्या पद्धतीनं आमचं सगळं व्यवस्थापन चालू आहे. आज जे काय मंदिराचं सुशोभीकरण झालेलं आहे, परिसरामध्ये जे काय सगळं नियोजन केलेलं आहे स्वच्छतेचं, त्या माध्यमातून आमचं हे चालू आहे. आणि परत आम्ही जे काही अन्न छत्र केलेलं आहे ते नव्या पद्धतीने केलेलं आहे. तिथं सगळी काही व्यवस्था मंदिराची पूर्ण व्यवस्थापन प्रामाणिक करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. दिवसेंदिवस जसं आम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही अडचणी जाणवतील तशा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सर्व विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मला सांगा महाराज, या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने काय काय महात्म्य सांगता येईल का? आज आषाढी एकादशी आणि देवशयनी एकादशी, जे भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या भक्तांसाठी आज साक्षात नामदेवराय, जसे एक वेळेस नामदेवराय पांडुरंगाच्या जागेवर बसले होते, तोच भाव प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये आहे की आज नामदेवरायांना पांडुरंगाच्या रूपामध्ये या मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातली जी काही पंढरपूरला वारकरी जाऊ शकली नाहीत ते या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. निश्चितच विठ्ठलाचे लाडके भक्त म्हणून ज्या संताला ओळखलं जातं ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज.
यांच्या नरसी गावामधून आज जो सोहळा आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साजरा केला जातोय। नरसी परिसर, गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।